एनडीएनं 294 जागा जिंकल्यानंतरही इंडिया आघाडीनं जे काही दावे केले होते ते दावे तुर्तास फोल ठरताना दिसतात। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी एनडीए सोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालंय। पाहूयात। एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आणि इंडिया आघाडीजवळही जरतरचे पर्याय सुरू झाल्यानंतर दिल्लीत 2 बैठका झाल्या। मोदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 18 मित्रपक्षांनी हजेरी लावली आणि मोदींच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला। तसा प्रस्ताव पास करण्यात आला। विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या नजरा असलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी एनडीएच्या बैठकीलाच हजेरी लावली आणि एनडीएचा नेता म्हणून मोदींचीच निवड केली। तर इकडे मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली। सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार, संजय राऊतांसह सर्वच इंडिया आघाडीचे नेते हजर होते, ज्यात पर्यायांवर तसंच पुढची रणनीती काय असावी यावर चर्चा झाली। बहुमताच्या आधारावर आणि चंद्राबाबू नायडू तसंच नितीश कुमारांनी एनडीए सोबतच राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालं। राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची वेळ दिली आहे। संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान एनडीएचे नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देतील। त्यानंतर पंतप्रधान पदाची मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील। एनडीएच्या बैठकीत मोदींना समर्थन देण्याच्या पत्रावर 20 नेत्यांच्या सह्या आहेत। एनडीएच्या बैठकीत मोदींना समर्थन देण्याच्या पत्रावर 20 नेत्यांच्या सह्या आहेत। ज्यावर यांनी सह्या केल्यात त्यात जेपी नड्डा, राजनाथ सिंग, अमित शहा, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, कुमारस्वामी, चिराग पासवान, जीतनराम मांझी, पवन कल्याण, सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रफुल्ल पटेल, प्रमोद बोरो, अतुस बोरा, इंद्रा सुब्बा, सुदेश महतो, राजीव रंजन सिंग, संजय झा यांच्या सह्या आहेत। सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला मित्रपक्षांचीच गरज आहे। एनडीएच्या घटक पक्षांशी भाजपचे 4 नेते समन्वयाचं काम करणार आहेत। अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा, पीयूष गोयल यांना ही समन्वय करण्याची जबाबदारी दिली आहे। पण इंडिया आघाडी ही 234 पर्यंत पोहोचल्यानं इंडिया आघाडीच्या बैठकीतही रणनीतीवर मंथन झालं। पण तुर्तास नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी एनडीएची साथ न सोडण्याचा निर्णय घेतल्यानं इंडिया आघाडीची सत्ता येण्याची शक्यता नाही। चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे लोकशाहीचे रखवालदार आहेत पहिल्यापासून। भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या काही नेत्यांनी चंद्राबाबूचाही कसा छळ केला हे चंद्राबाबू विसरलेले नाहीत। त्यांच्या बोलण्यातून ते दुःख आम्ही समजून घेतो अनेकदा। आणि नितीश कुमार हे लोकशाहीच्या संदर्भात अनेकदा त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत। त्याच्यामुळे देशामध्ये पुन्हा ही हुकुमशाही यावी मोदीशाहींची या मताचे ते नाहीत अशी माझी खात्री आहे। देखिए, हमारी सरकार प्रयासरत तो हम लोग रहेंगे। उसमें देखिए प्रयासरत लोगों को रहना चाहिए, क्यों नहीं रहना चाहिए। आपने कहा आज उनके बाद नीतीश जी बड़ा फैसला ले सकते हैं, क्या दबाव है? बिल्कुल, आता सेकंड लार्जेस्ट पार्टी आम्ही आहोत, त्यामुळे राष्ट्रपती ज्याचे जास्त असतील त्याला पहिले बोलावतील, दुसरं आम्हाला बोलावतील। तर आम्ही सरकार कसं बनवायचं आमच्याजवळ सगळे फॉर्म्युले आहेत। काय काय फॉर्म्युले आहेत ते आता ओपन नाही करायचे असतात। संपर्क सुरू केला का तुम्ही? मी सांगितलं ना, आता ओपन करायचे नसतात, आमच्याजवळ सगळे तयार फॉर्म्युले आहेत। राजकारणात आकड्यांना महत्त्व आहे, पण एकट्या पक्षाचे असो की मित्र पक्षांचे सध्या 272चं बहुमत एनडीएकडे असल्यानं मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होतील। त्याआधी त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून नवं सरकार स्थापन होईपर्यंत कार्यकारी पंतप्रधान पदाची जबाबदारी मोदींकडेच असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।